नमस्कार. निवडणुका म्हणजे काय? फक्त जय पराजय? नाही. निवडणुका म्हणजे लोकांचा तुमच्यावरचा विश्वास असतो. एक प्रकारे शासन चालवण्याचा दिलेला अधिकार असतो. आणि याच नजरेतून आज आपण पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचं एक सखोल विश्लेषण करणार आहोत. आणि कधीकधी ना, महाराष्ट्रातला एखादा मतदारसंघ सुद्धा संपूर्ण देशाच्या राजकीय आत्म्याचं चित्र दाखवून जातो. म्हणूनच आज आपण पुणे कॅन्टोन्मेंटवर लक्ष केंद्रित करणार आहोत याचं विश्लेषण करण्यासाठी. एक गोष्ट आपण सुरुवातीलाच स्पष्ट करूया. नेतृत्व म्हणजे फक्त एक पद नाही, ती एक जबाबदारी आहे. आणि हेच वाक्य आपल्या आजच्या विश्लेषणाचा आत्मा आहे. आपण इथे राजकीय ताकदीबद्दल नाही, तर लोकांची सेवा आणि आपल्या कर्तव्याबद्दल बोलणार आहोत. तर कुठलीही निवडणूक समजून घ्यायची असेल तर सुरुवात कुठून करायची? आकड्यांपासून नाही. सुरुवात करायची लोकांपासून. व्यवस्थेवर त्यांचा विश्वास किती आहे हे समजून घेण्यापासून. कारण लक्षात घ्या, जनादेश हा फक्त एक आकडा नसतो, तो एक पवित्र विश्वास असतो. ठीक आहे, मग आता या विचारांवरून आपण थेट जमिनीवर उतरूया. बघूया की पुणे कॅन्टोन्मेंटचे मतदार रोजचं आयुष्य कसं जगतात, त्यांचे अनुभव काय आहेत, त्यांचा नेमका संघर्ष काय आहे. विचार करा, दिवसातून फक्त 1 तास पाणी, काही ठिकाणी तर त्याहूनही कमी. इथून लोकांच्या दिवसाची लढाई सुरू होते. त्यानंतर घराचं स्वप्न, झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजना आहेत, पण त्या फक्त कागदावरच. वर्षानुवर्षे फक्त दिरंगाई आणि आश्वासनं. स्वच्छतेची अवस्था तर अत्यंत खराब आहे आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे दुर्लक्षित. हे रोजचं वास्तव आहे, जे लोकांच्या जगण्यावर थेट परिणाम करतं. आणि मग येतात तरुण. ते काय मागत आहेत? रस्त्यावर उतरून ते सांगतात, आम्हाला नोकरी द्या, नशा नको. या एका घोषणेत त्यांची सगळी निराशा, सगळी अस्वस्थता दिसते. आता या मानवी गोष्टींसोबतच इथली सामाजिक रचना समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये एकूण मतदार आहेत सुमारे 2,91,000. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि एससी लोकसंख्या जवळपास 12 ते 16% आहे. त्याचबरोबर एक मोठा घटक म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याक, जे साधारणपणे 23% आहेत. आणि हो, मराठा आणि ओबीसी मतदारेही मोठ्या संख्येने आहेत. हे सगळं मिळून इथला राजकीय गणित तयार होतं. ठीक आहे, लोकांच्या समस्या पाहिल्या, सामाजिक रचना पाहिली. आता बघूया की हे सगळं मतदानाच्या आकड्यांमध्ये कसं दिसतं. कारण शेवटी आकडे बरंच काही सांगून जातात. 10,320 हा फक्त एक आकडा नाहीये. 2024च्या निवडणुकीत विजयाचं आणि पराभवाचं अंतर हे. या एका आकड्यावरूनच इथलं राजकीय आव्हान किती मोठं आहे याचा अंदाज येतो. हे अंतर का पडलं? मतांची टक्केवारी बघा. भाजपाला मिळाले 48.4% मतं, तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला 41.9%. म्हणजे सरळ 6.5% जास्त फरक आहे. आणि हा फरक भरून काढणं हेच खरं आव्हान आहे. आता थोडा मागे जाऊन बघूया. 2009 साली हाच मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. विचार करा, 57% मतं. पण 2014 नंतर सगळं चित्र पालटलं. भाजपची मतं वाढत गेली आणि काँग्रेसची कमी होत राहिली. आणि यात एक पॅटर्न दिसतोय. जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का वाढला, त्याचा फायदा थेट भाजपला झाला. हे आकडेच सांगतायत. हे आकडे बघताना, मतांचा हा खेळ बघताना एक गोष्ट विसरून चालणार नाही. ती म्हणजे सार्वजनिक जीवनात आपण एकमेकांशी कसं बोलतो. निवडणुकीच्या काळात एकमेकांचा सन्मान ठेवून जबाबदारीने बोलणं हे आपल्या लोकशाहीसाठी आणि संविधानाने दिलेल्या मूल्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे. पण प्रश्न हा आहे की हा बालेकिल्ला ढासळलाच का? हे फक्त मतांचं गणित नव्हतं. यामागे काही खोलवर रुजलेली व्यवस्थात्मक कारणं होती. ती काय होती ते आता आपण समजून घेऊ. बघा, पहिलं म्हणजे काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार होता तो हळूहळू दूर गेला. दुसरं, महाविकास आघाडीतच एकसंधता नव्हती. तिसरं, भाजपने अतिशय हुशारीने हिंदू आणि ओबीसी मतांना एकत्र आणलं. आणि या सगळ्यासोबतच डिजिटल प्रचारातली कमजोरी आणि विकासाच्या मुद्द्यांवर कमी लक्ष दिलं जाते अशी एक प्रतिमा तयार झाली. आणि यामुळे ना, पुणे कॅन्टोन्मेंटचे 2 वेगवेगळी चित्र तयार झाली आहेत. एक म्हणजे तिथल्या लोकांचं खरं आयुष्य. ते रोज पाणी, घर, नोकरीसाठी झगडतायत. आणि दुसरं चित्र म्हणजे राजकीय विश्लेषकांचं. त्यांच्यासाठी हा मतदारसंघ म्हणजे दलित आणि अल्पसंख्याक मतांचा एक प्रयोग. जोपर्यंत या 2 चित्रांमधली दरी आपण समजून घेत नाही, तोपर्यंत कोणतीही रणनीती कामाला येणार नाही. ठीक आहे, आपण समस्या समजून घेतल्या, कारणं शोधली. आता पुढे काय? या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी, लोकांचा विश्वास परत जिंकण्यासाठी एका मजबूत आराखड्याची, एका ब्लूप्रिंटची गरज आहे. या आराखड्याचे 4 मुख्य स्तंभ आहेत. आपण याला चतुर्मुख रणनीती म्हणू शकतो. पहिलं,
निवडणूक स्तरावर धर्मनिरपेक्ष आणि SC मतांना पुन्हा एकत्र आणणं. दुसरं, संघटनात्मक स्तरावर प्रत्येक बूथवर पोचून कार्यकर्त्यांना मजबूत करणं. तिसरं, कथानक किंवा नॅरेटिव्ह. तुमच्यावर अन्याय झालाय, दुर्लक्ष झालाय ही गोष्ट ठोस उपायांसकट मांडणं. आणि चौथं, संसाधने. पक्षाच्या नेटवर्कमधून निधी आणि बाकीची मदत मिळवणं. पण ही सगळी रणनीती चालवण्यासाठी एक चेहरा लागतो, एक योग्य उमेदवार. असा उमेदवार जो कम्युनिटी चॅम्पियन असेल. म्हणजे काय तर समाजात ज्याची ओळख आहे, ज्याची प्रतिमा स्वच्छ आहे, जो लोकांच्या सुखदुःखात धावून जातो, जो फक्त निवडणुकीच्या वेळी नाही तर रोज लोकांच्या समस्या ऐकतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. असा माणूस हवा. आणि आजच्या डिजिटल जगात काम करताना एक जबाबदारी अजून वाढते. ती म्हणजे लोकांच्या माहितीची. भारताच्या डेटा कायद्यानुसार आपण मतदारांची कोणतीही माहिती वापरताना त्यांची परवानगी घेणं आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करणं बंधनकारक आहे. डेटाचा वापर फक्त योग्य आणि कायदेशीर कारणांसाठीच झाला पाहिजे. तर आता आपण जवळजवळ समारोपाकडे आलो आहोत. हे सगळं विश्लेषण, ही सगळी रणनीती, या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? तो एकच आहे, एक असं प्रशासन जे लोकाभिमुख असेल, जे प्रभावीपणे काम करेल. म्हणून जाता जाता एक प्रश्न. निवडणूक जिंकणं हे आपलं अंतिम ध्येय आहे की लोकांची पुढची 5 वर्ष सेवा करण्याच्या एका मोठ्या प्रवासाची ती फक्त एक सुरुवात आहे? या प्रश्नाच्या उत्तरातच खऱ्या राजकारणाचं सार दडलेलं आहे. जर तुम्हाला तुमच्या मतदारसंघासाठी लोकाभिमुख नेतृत्व उभं करायचं असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. mgr@blueprintstrategies.ai या ईमेलवर किंवा 08042041602 या नंबरवर. उद्देश राजकारणापलीकडचा.